अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। नमस्कार, आपण पाहता शेतकरी वार्ता न्यूज MS-20। कन्नड ग्रामीण तालुक्यात नाचनवेल, पिशोर, चिंचोली, करंजखेडा परिसरात गहू, मका, हरभरा खरीप पिकावर शेतकऱ्यांचा जास्त भर। खरीप हंगामात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने रब्बी हंगामासाठी कापसाचे फळदर पीक न घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले। यंदा अतिवृष्टीमुळे मका, सोयाबीन आणि कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले। अद्रक पिकावर मर व कंदकुज रोग येऊन गेला, तर कापूस पिकाची बोंडे सडल्याने उत्पादनात घट झाली। ऑक्टोबर आणि दिवाळीनंतर रखडलेल्या रब्बी पिकाने आता गती घेतली आहे। मका, हरभरा व गहू पेरणी उरकताना शेतकरी दिसून येत आहे। यंदा तालुक्यात रब्बी हंगामासाठी 45,106 हेक्टर क्षेत्र अपेक्षित आहे। पेरणीला उशीर झाल्याने 4,900 हेक्टर क्षेत्रावर सुमारे 11% पेरणी झाली आहे। यामध्ये प्रामुख्याने हंगामी व आडसाली ऊस, शाळू, ज्वारी, गहू, मका, हरभरा पिकांचा समावेश आहे। ओलीत क्षेत्रात आडसाली ऊस, गहू, मका, कांदा बीजोत्पादन, उन्हाळी बाजरी पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे।